मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. बातमी येत आहे थेट शिंदे गटाच्या गोटातून. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडल्याच्या नंतर शिंदे गटातील मंत्र्यांना आता लागली घाई उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची. आपण पक्षांतर करून पक्ष बदलून सर्वात मोठी चूक केली. हकालपट्टी मंत्रिपदावरून फिक्स झाल्याच्या नंतर आणि बडे पराभव झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आता एकच खळबळ उडाली आणि राजकीय दिशा बदलली ती ठाकरेंच्या दिशेनं. भाजप आणि उद्धव ठाकरेंची जवळीकता एकनाथ शिंदेंना खूप महागात पडू लागले. पडद्याच्या पाठीमागे या घडामोडी घडतायत. समोर मात्र दोन्ही पक्ष आपल्या आपल्या भूमिका विरोधात दाखवत असताना मुंबईत मात्र नेमकं काय घडतंय? शिंदे गटाच्या या बड्या नेत्यांनी केलाय सगळ्यात मोठा गौप्यस्फोट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना ज्यावेळी आम्ही सोडलं ती आमची त्यावेळची सगळ्यात मोठी चूक होती असं आता उमगून चुकलं असून या सगळ्या नेत्यांना आता ठाकरेंची आठवण होण्यास सुरुवात झाली. या बातमीला मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी म्हणून आपण पुढे जाऊन बघूया. भारतीय जनता पार्टी, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांच्या मेळ्यातून सुरुवात झालेली ही बंडाची सुरुवात आता मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कुठे नेऊन ठेवणार हे आता लवकरच समजून जाईल. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने आपला चेहरा दाखवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना सोबत घेतलं, शरद पवारांची पक्षाची तोडफोड केली. एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तोडफोड केली. आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी भाजपला साथ दिली त्यांनाच आता बाजूला सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या जवळचाली असताना मात्र इथे नेत्यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या दाव्यावरती शिंदे गटात सगळ्यात मोठी कुजबूज आणि बंडाचे पवित्रे सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील निकालातील आज 18 फेब्रुवारी ही सगळ्यात मोठी तारीख होती. 18 फेब्रुवारीला शिवसेनेच्या पक्षाचा निकाल लागेल, चिन्हाचा निकाल लागेल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातून तारीख वाढवून मिळाली आणि ही तारीख थेट पोहोचली 12 मार्चपर्यंत. आता 12 मार्चला शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हावरती थेट सुनवाई होऊन त्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल महाराष्ट्राला पाहता येईल असा खुलासा सध्या सुप्रीम कोर्टातून बाहेर येतोय. मित्रांनो, या झाल्या राजकीय गोष्टी, पक्षाच्या गोष्टी. मात्र आता इथं मात्र राजकीय भविष्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंना आपण ज्यावेळी सोडलं त्यावेळी मात्र परिस्थिती वेगळी होती आणि आता आपण संकटामध्ये आहोत. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असल्याचं या मंत्र्यांना, आमदारांना वाटू लागलं आहे. मुंबईमध्ये आपण जर पाहिलं, मुंबईची आमदार सदा सरवणकर, त्यांची मुलगा, त्यांची सून दोघांचाही पराभव. त्यानंतर वायकर कुटुंबीय, त्यांच्या मुलाचा पराभव. मुंबईत शिंदेगट बाजूला. त्यानंतर राहुल शेवाळे, त्यांच्या देखील घरातील व्यक्तीचा पराभव. त्यानंतर मित्रांनो, मुंबईतून आलेले सगळेच्या सगळे आमदार, मंगेश कुडाळकर असतील किंवा रामदास कदम असतील किंवा राणे कुटुंबियांच्या जवळचे काही नेते असतील, या सगळ्यांचे शिंदेंच्या शिवसेनेतून झालेले पराभव आता मात्र एकच सांगत आहेत की मुंबईमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची साथ सोडून आपण आयुष्यातील मोठी चूक केली. आता आपलं मुंबईत भविष्य काय? आता संपूर्ण मुंबईतलं अंधारमय जीवन आपल्या माथी कपाळी टाकलंय. तर उद्धव ठाकरे यांना सोडून आपण सगळ्यात मोठी चूक केली आहे असं या नेत्यांचं सगळ्यांचंच म्हणणं अगदी समोर आलं आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण जर पुढे जाऊन बघितलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील तानाजी सावंत, माजी आरोग्यमंत्री, यांच्या संपूर्ण मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मात्र तिथे त्यांना खूप मोठ्या संकटात सोडलं आहे. त्यांना
ना कोणत्या पदावरती, ना कोणती कामं, ना कोणता निधी त्यांना देखील बाजूला सारलं आहे. त्यानंतर संजय शिरसाट त्यांची मंत्रिपदावरून लवकरच हकालपट्टी होते, त्यांना देखील आता उद्धव ठाकरे आठवत आहेत. त्यानंतर मित्रांनो, योगेश कदम यांची देखील मंत्रिपदावरून हकालपट्टी तय झाली असून त्यांनाही आता ठाकरे कुटुंबीय आठवत आहेत आणि रामदास कदम यांना शिवसेना प्रमुख आठवत आहेत. गुलाबराव पाटील खानदेशातलं जळगावातलं सगळ्यात मोठं नेतृत्व, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती सडेतोड टीका करणारं आणि सगळीकडेच भाषणामधून आपल्या जोरदार भाषणशैलीला सगळ्यांच्या टाळ्या मिळवणाऱ्या व्यक्ती म्हणून उमगलं गेलेलं गुलाबराव पाटील यांच्याही मंत्रिपदावरती सगळ्यात मोठी धोक्याची ठिकाणं सुरू झाली. त्यांची देखील मंत्रिपदावरून हकालपट्टी आता तय झाली आहे. त्यानंतर धाराशिवचे पालकमंत्री आणि सध्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतील आणि सगळीकडून मुंबईमध्ये असणारे प्रताप सरनाईक यांची देखील त्यांच्या मंत्रिपदावरून हकालपट्टी आता जवळजवळ फिक्स झाली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये या सगळ्या नेत्यांनी आपल्या मंत्रिपदाला न्याय दिला नाही. जरी न्याय दिला नाही तरी आपल्या भागातून निवडून आलेले पदाधिकारी अवघे 2-3च्या पुढे नाहीत. मग या नेत्यांना मंत्रिपदावरून ठेवून फायदा काय? यांना पक्षातूनच त्यांच्या हातातूनच मंत्रिपद बाजूला घेऊन त्यांना बाजूला करायचं आणि नवीन दमाचे काही नेते मंत्रिपदावरती बसवायचे, अशी शिंदेगडाकडून नवीन जोरदार तयारी सुरू आहे. मग याच महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बळावरती एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं. आता त्यांना सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. एकंदरीत ज्या प्रकारचं राजकारण एकनाथ शिंदेंना करायचं होतं त्या प्रकारचं राजकारण त्यांनी करण्यास सुरुवात केली असून उद्धव ठाकरेंच्या जवळ असलेल्या नेत्यांना आता त्यांनी बाहेर करण्यास सुरुवात केली आहे आणि या नेत्यांना आता आठवत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, नियतीचा खेळ बघा की काही दिवसानंतर आपल्याला तसेच दिवस वापस येतात. आपण गेली 3 ते 4 वर्ष सत्ता उपभोगली, आता मात्र आपल्या हातातून तेच पद जातं आहे. याला म्हणतात सत्तेचे फेरे, नियतीची फेरे अगदी दररोज फिरत असतात. आणि आता मात्र शिंदेगडातील जवळजवळ 7 ते 8 मंत्री असतील ते देखील भाजपच्या संपर्कामध्ये आहेत आणि काही नेते उद्धव ठाकरेंकडून आपल्याला घेणं अपेक्षित आहे, आपलं भविष्य काय अशा सध्या चिंतेमध्ये पडलेले आहेत. त्यामुळे भविष्याची चिंता असणारे सगळेच नेते एकनाथ शिंदेंची साथ पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर सोडणार हे आता जवळजवळ निश्चित बनतं आहे. त्यामुळे जैसी करणी वैशी भरणी अशा प्रकारचं राजकीय धोरण सध्या या मंत्र्यांनी आमदारांनी राबवलं आहे. हे मात्र खरं आहे, महाराष्ट्रात आपण जे काम केलं तेच काम आपल्याला परत उलट मिळत असतं, हे देखील तेवढंच खरं आहे. मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे शिवसेना फुटणार हे नक्की.